टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मला जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. सचिन भाऊ पवार बोलता का? हो हो. काय झालं आमचं गोंधळ थोडं. हॅलो सर. बोला बोला, ऐकतोय बोला. ते आमचं लेबर होतं बरं का करमाळ्याला. हॅलो. बोला बोला, ऐकतोय बोला. हा, काय झालंय आता पैसे फिटले लेबरचं, मुकदमाकडे पैसे बाकी आहे वाहन मालकाचं, पण त्यानं लेबरला अडकून ठेवलं बरं का. बर बर बर. हो. ते आता पुढचं मार्ग आता कसं करायचं समजा. ते मालक म्हणते मुकदमाला सोडत नाही, पण लेबरला अडकून ठेवलंय त्यांना. हॅलो. बर बर बोला. पुढचं मदत आता काय आम्हाला. हॅलो सर. बोला दादा, ऐकतोय मी. बोला, पट बोला. तुमचं काय विषय पूर्ण ऐकतो, बोला तुम्ही. ऐकतो, बोला. बरं, आम्हाला काय म्हणतोय ते आमचं माणसं तिथं अडकले समजा, त्याचं पैसे फिटले सगळं, त्याला सोडून झाले मालक. नाही इथं पुढं आम्ही आता मदत कुठली घ्याय समजा त्याच्याकडून. कुठं माणसं अडकले तुमचे? करमाळ्यात. करमाळ्यात का? करमाळ्यात मध्ये कुठे? पांढरेवाडी. वाहन मालकाचं नाव बरं का लखन आहे म्हणून. पांढरेवाडी करमाळ्याकडे का? हो. बर बर. काय विषय होता तिथे? त्याचा विषय कसं झालंय आता मुकदमाकडे त्याचं पैसे फिरले वाहन मालकाचं. बर बर. वाहन मालकाकडे. तुम्ही कोण बोलतोय? आम्ही राहुल चव्हाण बोलतोय, आपलं पुसदमधून. पुसद तालुका. हो बर. हो. ते आता 2 गाडीला अडकून ठेवलं त्यानं. त्याच्या म्हणजे आता पॅगनेट आहे आता. बर बर. हा. ते त्याला ते काय म्हणते मुकदमा जेव्हा सोडेल तेव्हा लेबरला सोडणार समजा, असं म्हणते ती. म्हणजे तुमचं हे ऊस तोडीचा विषय आहे. हो. मुकादम कुठला आहे? मुकदमा एरंडा पुसतच आहे. एरंडाचा. बर. हो. ते म्हणते वाहन मालक म्हणते सोडत नाही म्हणते, असं म्हणते. ते पोरगाचं लग्न ठरलंय पोराचं. तुम्ही कुठे आता? आम्ही आता दादा पांढरुणा पुसत. तुम्ही पुसद तालुक्यामधून बोलताय सध्याला आता? हो. तुमच्या कुठल्या माणसाला इथं ठेवली ती? ते योगेश चव्हाण म्हणून आहे आणि संतोष राठोड म्हणून आहे. बर. हो. बर. मग ऊस तोडीचा विषय आहे का? होय. मग किती पैसे तुमच्यावर उचल निघाले आता? आमचं पैसे फेडून मुकदमाकडे फिरलंय 3-3 हजार रुपये त्यांचं. बर बर. हा. त्यांचे हिसाब केले वाहन मालकानं. वाहन मालका म्हणे परवा दिवशी त्याला वाटेल लावतो म्हणे, उद्या परवा दिवशी म्हणे. हा. ऊस तोडीचा विषय आहे का? ऊस तोडीचा विषय आहे का? हो. बर. किती पैसे निघाले तुमच्यावर? त्याच्याकडे निघाले 3 हजार रुपये. ते पण देणं झाले पण वाटे पण लागणं झाले त्यानं. तुम्ही पुसद तालुक्याचे आणि तुम्ही ऊस तोडीवरून तुमचं काम पट्टा पडल्यावर तुम्ही निघून गेला, बरोबर? होय. मग तुमच्या माणसाला कुठल्या माणसाला कोंडून ठेवले तिथे? ते कोंडूनच ठेवले, असं ठेवले. मुकदम पण तिथंच आहे. पांढरेवाडीचं लखन म्हणून वाहन मालक आहे. वाहन मालक कुठला आहे? पांढरवाडी. पांढरेवाडी आपलं करमाळ्यात येते. अच्छा, पांढरेवाडी इकडचे का? अच्छा, हा, करमाळ्याचे. बर. होय. बर. काय विषय झाले तिथे आता? तुमच्या माणसाला कोंडून ठेवलंय म्हणजे त्यानं कोंडूनच ठेवले, असं ठेवलंय त्या म्हणजे त्याचं म्हणजे ते म्हणते उद्या जावा परवा जावा. मुकदम म्हणते मुकदमाला ठेवलंय. ते का म्हणे मुकदमाला. हे ऐकून घ्या पहिले. तुम्ही असं ठेवत नसतात. काहीतरी पैसे उचल निघाल्यावर ठेवत असतात. आणि तसं नाही का, किती हजार रुपये निघाले तुमचे? किती हजार रुपये निघाले मला तुमच्याकडे? त्यांच्याकडे 3 हजार रुपये फिरले वाहन मालकाकडे. वाहन मालकाकडे 3 हजार रुपये निघालेत. मग तुमच्या माणसाला कशाला ठेवतात ते? त्यानं मुकदमाला शाळा केली, त्यानं ठेवायला लावल्या. मुकादम कुठला आहे तो? पुसतच आहे. पुसदचा आहे. मग पुसदचं वाहन मालक तुमच्यावर कशाला ठेवतो तो? त्यानं काय केलं, मुकदमाकडे फिरले 5 लाख रुपये. पण हे म्हणते हे पण याला पण ठेवू म्हणे माझ्यासोबत, म्हणजे असं म्हणते ते. बर बर बर. हा हा. सर तुम्हाला त्या वाहन मालकाचा नंबर त्याला बोलता का? वाहन मालकाचा नंबर देऊन मला 1 मिनिट ऐकून घ्या. तुमचा ऊसतोडीचा विषय आहे, पण कशामुळे काय ठेवलं तेवढं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला? माहित आहे मला ते सगळं. ते मुकदमाकडे पैसे फिरते 5 लाख रुपये. बर. हा. पण हे लेबरचं पैसे फिटून हिसाब केले त्यानं परवा दिवशी. बर बर. हा. तर उद्या वाटी लावतो म्हणे. त्यानं काही वाटी लावली नाही. बर बर बर. हा. आणि ते पोरग्याचा फोन येते, ते आमचं मेवनाच येते, दादी आम्हाला इथं त्रास होते, असं होते, असं म्हणायला लागले ते तिकडनं. आणि परवा दिवशी म्हणे वाहन मालक तुम्हाला 3 हजार रुपये देतो म्हणे, तुम्ही गावाकडे जावा म्हणे. 3 हजार रुपये देतो उद्या गावाकडे जावा. होय.
तिकिटाला. मग तुम्ही उचल किती घेतलं होतं? ₹1,00,000. ₹1,00,000 तुमचे फिटले का? हो, फिटून त्याच्याकडे फिरले ₹3,000 वाहन मालकाकडे. ऊस किती गेला? ऊस गेले 2800. 2800. हा, 11 गोळी. जोडी किती ते? 11 गोळी. 11 कविते. हो, मग कसे फिटले हो? त्याच्याकडे फिरले वाहन तुम्ही मालकाकडे. किती उचल किती घेतलं म्हणलं? ₹1,00,000. ₹1,00,000. तुमचे किती झाले टोटल तुमचं? टोटल झाले ते म्हणे कमिशन त्याने घेतली ना. कोणी? मुकदमा ना. मुकादमनं पैसे घेतले म्हणल्यावर मला सांगा, हा, तुमचं पर्सनल किती निघाला त्यामध्ये? प्रश्न काय नाही, त्याच्याकडे 3,000 ते म्हणे फिरते म्हणे. अहो तसं नाही. 11 कोयत्यामध्ये बरोबर? 11 कोयत्यामध्ये 2800 टन ऊस गेला. हो. एका टनचा रेट काय ते तुम्हाला माहिती आहे? 400 म्हणजे 359. 359. कुठल्या काय बोलता हो राव? हो, कमिशन सहित सर का 466 आहे. हे खोटं बोलता तुम्ही. तसं नाही म्हणत सर, खोटं नाही बोलत मी. 459 आहे ना सगळं कमिशन सहित. बर हां. हा, मग त्यातलं कमिशन काढायला त्यांचं आता. मला तुम्ही खरं मुद्दा सांगसाल तर तुम्हाला मी मदत करू शकतो. तर मी शपथ घेतो आमची स्वतःची माझी. त्यानं काय केलं, ₹3,000 फिरलं म्हणे. बर वाहन मालक मला बोलले परवा दिवशी. लेबरचं म्हणे ₹3,000 फिरलं म्हणे माझ्याकडं. बर त्याला पैसे देऊन मी वाटी लावतो म्हणे. परत मुकदम काही शाळा केली यानं अजून डबल घेतली. पण ते पोरं म्हणे मुकदम म्हणजे पैसे तिथून पैसे डबल उचललेत का? नाही, त्यानं खाल्ले ₹5,00,000 आधीच हां. त्या वाहन मालकाचं. ते मुकादमचं तुमचं काय विषय? मुकादम राहणार. तुमचे पैसे कोयते किती ते देणार ना, हे बरोबर? वाहन मालक म्हणले परवा दिवशी बरं का सर का, त्यांचा नंबर देतोय. मला एक काय बोलायचं दादा तुम्हाला, तुम्ही उचल घेतलात ₹1,00,000 बरोबर? हा, तुमचे पैसे तुम्हाला पोचले ₹1,00,000 बरोबर? हो. तुमचं काम किती जाईल ते होईल त्यामधून तुमचे पैसे कट होणार बरोबर? ₹1,03,000 धंदा झाला म्हणे वाहन मालक म्हणे परवा दिवशी. तुम्ही काढलो का हिशोब? हो, त्यानंच काढले की, त्याने दिले हिशोब सगळा बर वाहन मालकानं. कसं टन गेलं म्हणलं ऊस? त्या सगळं कमिशन सहित म्हणे 459 आहे. 459 कमिशन धरून सगळं 459. किती टन केले म्हणलं? 2800. 2800. हां, हां. 459. आणि काय गेल्या वर्षी जर ₹5,000 बाकी होतं त्यानं कपात करून मग ती म्हणे पैसे झालं तुमचं म्हणे ₹1,03,000 धंदा म्हणून. 69,470. हो. तुमचे पैसे निघाले तेव्हा ₹69,000 असं निघतात. आता मारलो मी टोटल. काम होतं त्यांचं. ते तुमचे पैसे ₹69,000 काम झालं तुमचं. 273. 273 नाही हो सर. ₹70,000 तुमचे किती बघा तुम्ही, असं कॅल्क्युलेटर मारून बघा तुम्ही. सर असं नाही, 273 नाही 366 आहे. मग 273 म्हणलो की. नाही ना, 366 आहे. आता वाढ घ्या होते तर हो, असं का सर? आता किती म्हणलो तुम्ही? अहो 366 आहे तोडणी. बरं सांगितलं. 366 म्हणता का? ठीक आहे. 366 म्हणता ना तुम्ही? ठीक आहे. हा बा. 366. हा बोला. हा, किती होते बघा बरं 11 गोतावर 2800 मध्ये? 93,000. 93,000 मान्य आहे सर. हो 93,000. हा, ₹5,000 त्यानं सोडले या. 5,00,000 त्यांनी सोडले. हा, गेल्या वर्षी जण आता म्हणे सगळं टोटल होते आपले 1,03,000. त्यानं दुसरं काहीतरी काम केलं. बर हा. आता पटलं का तुम्हाला? आता वाहन मालक म्हणे त्या दिवशी आमच्याकडे म्हणे ₹3,000 फिरते म्हणे, त्याला देऊन वाटे लावतो म्हणे. बर आता पण ते काय ते माणसं काय सोडलं नाही हो. ते म्हणे सोडणार आला म्हणे, पण मुकदमाचे पैसे जर आलं ₹5,00,000 त्याचं खाल्लेलं मुकदमानं. हो मी म्हणतोय दादा, पहिले मी काय बोलतो, पहिले माझं ऐका तुम्ही जे बोलतो तुम्ही तुमच्या गोष्टी बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये कशी गोष्ट असं माहिती आहे का, आता तुम्ही मुकादमचे बोलायचे काय करायचं तुम्हाला, तुमचे जेवढं काम झालं तेवढं बोलायचं ना तुम्ही. तेवढंच बोलले की ते आता वाहन मालक म्हणे की आता तुमचा धंदा झाला म्हणे 3,000 रुपये नाही म्हणे. बरं ठीक आहे काय हरकत नाही. एक मिनिट ऐकून घ्या. हे ऊसतोडीचा विषय मी काय एवढं लक्ष देऊन बघत नसतो. तुम्ही काय करा, तुमचा माणूस जर ठेवून घेतला असेल ना तर तुम्ही डायरेक्ट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लीट करा. हां, तुम्ही काय करा, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावा, तिथे जाऊन कंप्लीट करा, तिथे तुमचा मार्ग निघेल जा. ह्या विषयामध्ये ना पैसे देण्या घेण्यामध्ये खूप वेगळा मॅटर असतो. तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे कंप्लीट करा. ठीक आहे.
बरं चालते. हो ठीक आहे.